तो खोटं बोलतोय माझ्याशी पुन्हा एकदा. आय नो आय अग्रीड, पण तो खोटं का बोलतोय दॅट इज द पॉइंट. आणि आपल्याला ते फाइंड आउट केलं पाहिजे ना. कधी कधी कसं असतं माहितीये का, काही गोष्टी ना ह्या मनात आल्या तर करून टाकायच्या असतात. मग परिणाम बघितल्यानंतर विचार करायचा की आपण चुकीचं केलं का बरोबर केलं. हॅलो वैदेही, ऐक, आज ती वेळ आली आहे. कसली वेळ? तुला सत्य सांगायची. आज संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता गॅलेक्सी सर्कलला मी आणि ते सत्य तुझी वाट बघत असू. ते बघ सत्य, तो जो माणूस आहे ना मानसशी मैत्री असलेला, तो त्या लोकांपैकी आहे जो पैशांसाठी तुझ्या बाबांच्या मागे. पर्सनॅलिटीसाठी ना व्यायाम गरजेचा नसतो, आत्मविश्वास महत्वाचा असतो. तो असला पाहिजे, मग पर्सनॅलिटी अशी आपोआप बनते. विकुडी, कॉन्फिडन्स वगैरे सगळं ठीक आहे, पण कधी कधी काही माणसं खूप ओव्हर कॉन्फिडेंट होतात आणि मग फसतात. अरे तुझं येणं जर का कॅन्सल झालं होतं तर मग एक मेसेज करायचं, सांगायचं तरी मला. अजूनही वैदेही पण पोहोचली नाहीये, तिचा फोन पण स्विच ऑफ आहे. एक मिनिट समीर, तू काय बोलतोयस? मी कुठे कुठे यायचंय? आणि वैदेहीचं काय? माझा फोन बाहेर डेस्कवर होता तेव्हा कोणी माझा फोन. इट्स इम्पॉसिबल. मी आणि वैदेही भेटणार आहोत हे आम्हाला दोघांना सोडून बाकी कोणालाच माहित नव्हतं. इनफॅक्ट तुझ्या ऑफिसमध्ये कोणाला माहित असण्याचा चान्सच नाहीये. सो तुझ्या ऑफिसमध्ये कोण असेल? हॅलो वडके साहेब. मानस, वैदेही किडनॅप झाली आहे ना? हो, तुम्हाला कसं माहिती? मानस, मला फक्त वैदेही हरवली आहे एवढंच माहिती नाहीये, तर ती कुठे आहे हे देखील माहिती आहे. तू मला का सांगतेस? कारण माणसाच्या वागणुकीचं देखील असंच आहे. एखादी व्यक्ती जर तिच्या स्वभावाविरुद्ध वागत असेल आणि हे प्रूफ झालं तर त्यामागचं कारण जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि ते कारण जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत खूप त्रास होतो. नाही म्हणजे नॉर्मली मी तुझ्याशी अशी वागत नाही याची खात्री आहे तुला, म्हणूनच तुला असा प्रश्न पडलाय की मी आत्ता तुझ्याशी असं का वागते, आणि म्हणूनच तुला यामागचं कारण जाणून घ्यायचंय, राईट? मानस, मलाही कारण हवंय. कसलं कारण? ते तूच शोध. ठेवू? बरं ठेव. वैदेही, तू ना आजकाल खूप विचित्र वागायला लागली. ठेवतो मी फोन, आपण घरी आल्यावर बोलू. बाय बाय. मी ज्याच्यावर प्रेम केलं, ज्याच्यावर विश्वास ठेवला, तोच माझ्या आणि माझ्या बाबांच्या जीवावर उठलाय. आम्हाला रस्त्यावर आणायचा प्रयत्न करतोय, मला किडनॅप करतोय. वैदेही, जरा ऐकून घेशील? काय ऐकून घेऊ अजून? आणखी एक खोटं? नाही, आता काही उरलेलं नाही. सगळं बोलण्या आणि ऐकण्या पलीकडे गेलं. तू एक अत्यंत खोटारडा आणि खूप वाईट माणूस आहे. वैदेही, बास आता. मॅडम, जरा दमानं घ्या. मी जर आत गेलो ना तर तुम्हालाही घेऊन जाईल, हे लक्षात असू द्या. हे बघा माडिक, आपण इथे नको बोलूया, कुठेतरी पुढे जाऊन बोलूयात. मी सगळं दूध संपवते, ओके? हा म्हणजे कधी कधी जात नाही ते, पण मी ते वेस्ट करत नाही. थोड्या वेळाने ते मी पिते. आणि कसं आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायलाच मी सांगितलं होतं आत्यांना की तुम्ही छोट्या ग्लासमध्ये देत जा मला दूध. पण आय गेस ते तर केलंच नाही आत्याने. वर तक्रार केली बहुतेक. ह्याला तक्रार नाही, काळजीयुक्त प्रेम म्हणतात. तू एकदा बोल ना बाबांशी, मानसशी बोल ना यावर. कशाबद्दल? हेच की आता कशाला सगळं वाढवताय ना. जाऊ दे, पोलीस कंप्लेंट मागे घेऊया. काय झालं? तुझं लक्ष कुठे आहे? मानस, आज शानमलीने मला महाडिकवरची केस मागे घ्यायला सांगितले. अरे वा, चांगली शिस्त लागलेली दिसते. हा म्हणजे नाश्ता यायच्या आधी तुझा फोन बंद झाला हे बरं वाटलं मला. नाही आत्या, कसं आहे ना, त्याला शिस्त नाही भीती असं म्हणतात. तुम्ही फोन काढून घेता माझा. हो, पण शिस्तीच्या मुळाशी भीती किंवा इच्छा यापैकी एक असतच. काय नाही ते सगळं मान्य आहे. बरं ऐका, तुमचा एक फोटो द्या ना मला.
आणि मी तुम्हाला त्या दिवशी नव्हतं का म्हटलं, माझ्याकडे एक ऍप्लिकेशन आहे, तुम्हाला एकदम दीपिका पदुकोण बनवतो काय? अजिबात नको हं? मी जशी आहे तशी बरी आहे. क्या बात आहे, याला म्हणतात कॉन्फिडन्स. ग्रँड सॅल्यूट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. hey, मानस, अरे अजून तयार नाही झालायस? ऑफिस नाहीये का आज? जायचंय ना ऑफिसला, पण आज जरा वेगळ्या ऑफिसला जायचंय. राईट मानस? अच्छा, म्हणजे आज सुट्टी आहे तुला काय? नाही नाही, मला तुझ्या टिफिनची काळजी म्हणून विचारलं. आत्या, आज रजा आहे मला, म्हणजे तू डबा देऊ नकोस. हा. पण मला बाहेर जायचंय आत्ता लगेच, तर नाश्ता दे मला. मी कशाला देऊ तुला नाश्ता? म्हणजे आहे ना तुझी लाडकी बायको, सांग तिला. काय वैदेही, देशील ना नाश्ता? दे दे, नाश्ता दे. मी आलेच. आज मी खूप खुश आहे. तो तर नेहमीच असतोस. आज ना मी पुन्हा पाहिलं मानसला त्या वडके सोबत, आणि तेही तुझ्या बाबांच्या ऑफिस जवळ. तुला असं वाटलं की कदाचित अथर्व तुला समजून घेईल, पण नाही, त्यानेही तुला समजून नाही घेतलं. खूप एकटा पडलोय मी. आदित्य, एक लक्षात ठेव, आणि मी कायम राहणार आहे तुझ्या सोबत. बाकीच्यांना सोडून दे. घरात छान सुगंध पसरलाय ना? सुगंध किती रेडी आहेस काय? नाही काय, असं छान फुलाचा सुगंध दरवळला असं नाही वाटत घरात? तुला कोण आणणार आहे इथे? हा, इथे कोण आणणार फुलं म्हण. माझं तुमच्या गावाजवळच एक काम, ते काम झालं की मी येतो तुम्हाला घ्यायला. पण काय बी झालं तरी मी माझी जमीन विकणार नाही. ती जागा घेण्यात राजवीर मोहिते पाटील इंटरेस्टेड आहे. तुमच्या जमिनीच्या चारी बाजूला बोर्ड लावा, यांना वीज मिळणार नाही याची काळजी घ्या, आणि सगळ्यात महत्वाचं, ही जागा 10% रकमेत सुद्धा कोणी विकत घेता काम. मग येऊ ना घ्यायला. आजचा एक दिवस राहता ना, उद्या येते घरी. म्हणजे तुम्हाला माझी आठवण येत नाही? आठवण येते, पण हा लहानपणी काय आजोबांना मारायचा? लहानपणी नाही, आता माझे बाबा झोपलेले असतात ना, मग मला पाणी घेतो आणि त्यांच्या अंगावर होतो. ते आहेत पोलीस मध्ये होते, आता रिटायर झाले ऑगस्ट मध्ये. त्याला एक फटका दिल्यावर तर गप, म्हणजे ते एकच माणूस आहे ती त्याला मारतात. आता तू सांगतोय ना मला मम्मी बरोबर गावाला जायचंय का, तर ते एकटे आहेत ना, त्यांना फोन करून सांगतो मी तुमचा फटका मिस करतोय आता. तुझं असं एकटक बघण्याला मी तुझी मीनाक्षी बद्दलची सिंपथी समजायचंय की तुझं मीनाक्षीवर असलेलं प्रेम समजायचंय? नक्की माझ्या मनात काय चाललंय मला खरंच कळत नाही. आपण मला त्यांच्याबद्दल काहीतरी वाटतंय. मीनाक्षीबद्दल सगळी माहिती कळली.